सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रतिनिधी योगीनाथ स्वामी आज पावनभूमी अर्थात सिद्धारामेश्वरांच्या भूमीमध्ये सोलापूर शहरामध्ये आज पालखीचा सोहळा अतिशय भक्तिमय झालेला आहे। अवघी पंढरीच दुमदुमली असं आपल्याला एक क्षण वाटत आहे। त्याचं कारण आहे संत गजानन महाराज यांची पालखी आज सोलापूर शहरामध्ये दाखल झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या सोलापूर शहरातील अनेक वारकरी भक्त अशी मोठी अप्रतिम रांगोळी म्हणा किंवा एक अश्व देखील आणलेला या ठिकाणी गज देखील आणलेला आहे आणि सर्वात पालखीच्या सोहळ्यामध्ये गज आपल्याला पाहायला मिळत होता, पण आज आपल्या सोलापूर शहरामध्ये गज आपल्याला पाहायला मिळत आहे तो आहे फायबरचा। पण विशेष करून अत्याधुनिक हा गज आहे। सर्वांना असं वाटतं की जणू काही या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये जो गज होता तोच या ठिकाणी आलेला आहे का असं देखील वाटत आहे। आपल्या सोबत काही वारकरी भक्त आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा नमस्कार, काय सांगाल, असा किती वर्षापासून तुम्ही स्वागत करता पालखीचं? नमस्कार, जय श्रीराम। संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज सोलापुरात आगमन होत आहे। अतिशय आनंदाचे आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। श्री अनिकेत दादा जवंजाळ मित्र परिवारातर्फे दरवर्षी पालखीचे स्वागताची तयारी केली जाते। यावर्षी आकर्षण म्हणून, कारण की गज जे आहे ते या पालखी उत्सवात नाही आहे, त्यामुळं त्याची कमतरता भासू नये म्हणून अनिकेत दादांनी गजचे जे म्हणजे कृत्रिम गज आहे त्याची व्यवस्था केलेली आहे। एक अजून एक आनंदाचं वातावरण आहे आणि आपण पाहतच आहात की अतिशय सुंदर रांगोळी आम्ही साकारलेली आहे। यामध्ये सगळ्यात मोठं योगदान अनिकेत दादांचं आहे आणि सर्व मित्र परिवाराने यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। तर या पालखीचे जे 2 दिवस इथं मुक्काम असते त्यामध्ये सर्वांनी दर्शन घेऊन या म्हणजे उत्सवाचे खरोखर सर्वांनी लाभ करून घ्यावा मी आवाहन करतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो। जय। बरोबर आहे, आषाढी वारीमध्ये जो पंढरपुराला खूप महत्व आहे, असंच वाटतं की आपल्याला विठ्ठलाचं दर्शन या सोलापूर शहरात दिंडीतून झालेलं आहे असं आपल्याला वाटत आहे। आपल्या सोबत खास करून ह्या क्षेत्रामध्ये काही आपल्या सोलापूर शहरामध्ये जो पंचांग आहे आध्यात्मिक क्षेत्राचा विषय आहे तो सरांकडे असतो, पण आपल्यासोबत सर आहेत स्वतः। सर नमस्कार, काय सांगाल? कृष्ण हरी माऊली गण गण गणात बोते। आज पंढरी सोलापूर नगरीमध्ये अवतरल्यासारखा भास होत आहे। सर्वत्र आध्यात्मिक वातावरण आहे आणि या सर्व आनंद पर्वाचा आपण सगळेजण लाभ घेत आहोत। दिंडी म्हणजे पायी वारी आपल्या सर्वांना शक्य नाही पंढरीपर्यंत जाण्या एवढं, पण साक्षात परब्रह्म सद्गुरू गजानन महाराज आपल्या पुण्यनगरीत आलेले आहेत। त्यांचं दर्शन घेणं, आलेल्या वारकऱ्यांची सेवा करणं आणि अध्यात्माचा लाभ घेणं आपल्या सर्व सोलापूरकर वासियांचं आद्य कर्तव्य आहे। आणि याचाच एक भाग म्हणून श्री सद्गुरू औसेकर महाराज शिष्य परिवार आणि अनिकेतजी जवंजाळ यांचा मित्र परिवार मिळून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सद्गुरूंच्या पालखी दिंडीचं आम्ही स्वागत करत आहोत। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी। तर जो नियोजन आहेत, आयोजक आहेत, आपल्यासोबत स्वतः आहेत वारकरी आणि आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा किती वर्षापासून हा करतात? आपण हा गेली 4-5 वर्ष झाले आपण हे सगळं स्वागत करत आहे आणि ह्या स्वागतासाठी जे काही इथले जे रहिवासी आहेत ते सगळेजण म्हणून आपल्याला सहकार्य करत आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांनी करतच आलेले आहे। आता आपण थोडंसं मोठ्या प्रमाणात अजून जास्तीचं प्रमाणात करायला प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेही आपण अशीच स्वागत करायचं हेतू ठेवतो। आज पालखी असा मोठा उत्सवात आपल्या सोलापूर शहरामध्ये दाखल झालेला आहे। प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी। गजानन महाराजांची ही एकमेव पालखी अशी आहे जी सोलापुरातून जाते। तसं तर असंख्य पालख्या या सोलापूर जिल्ह्यात येतात, पण सोलापूर नगरीतून जाणारी ही एकमेव पालखी आहे गजानन महाराजांची। आणि गजानन महाराज हे आपल्याला माहीतच आहेत की किती मोठे भक्त होते आणि त्यांचे भक्तगण किती मोठ्या प्रमाणात आहेत। आणि सोलापूर शहराचं वैभव असं आहे की जे भूवैकुंठ म्हणून गणलं जातं जे पंढरपूर, आणि त्या पंढरपुरात साक्षात विष्णू आहे आणि त्या विष्णूच्या दर्शनासाठी आतुरतेनं सर्व पालख्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यातून या पंढरपूरला येत आहेत। त्यामुळे हा सोलापूरचं वैभव म्हणायला पाहिजे, सोलापूरला मिळालेला हा मोठा मान आहे जिथं साक्षात भगवान श्री विष्णू पांडुरंगाच्या रूपानं अवतरलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी आज गजानन महाराजांनी 600 किलोमीटर लांबून आज सगळ्यात मोठी निघालेली ही पालखी आहे। आणि ह्या पालखीचं स्वागत सोलापूर शहरामध्ये आम्ही औसेकर महाराज भक्त मंडळाच्या वतीनं येथे आज त्यांचं तुळजापुरी चौकात आम्ही स्वागत करत आहे आणि हे आम्हाला भाग्य मिळालं, हे आमचं अवभाग्य आहे। त्यामुळे येणाऱ्या सर्व भक्तगणांना विनंती करतो
की आपण सर्वांनी मिळून या गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत करायचं आहे आणि जसे काय पंढरपुरात आपण असलो अशा पद्धतीने आपण येथे वावरायचं आहे आणि सगळ्यांना विनंती आहे आपण येणाऱ्या एकादशीला एकादशी करायची आहे आणि रामकृष्ण हरी म्हणायचं आहे. बोला पुंडली गोरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय वासुदेव हरी हरी हरी. तर आपल्यासोबत अजून काही भाविक आहेत. जरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण पंढरपुरामध्ये आपण वास करतो का असा देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वाटत आहे. दादा काय सांगाल? प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये शेगावच्या गजानन महाराजची पालखी येताच प्रथमतः रूपाभवानी चौकातून सुदर्शन चौकात पुण्यश्लोक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अतिशय सुंदर असं त्यांचं स्वागत केलं जातं. गेले 8-10 वर्ष आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना अल्प उपहार आम्ही देत असतो, पण काही कारणानुसार या वर्षी आम्ही अल्प उपहार न देता अन्नदान, गहू, तांदूळ, गुळाची ढेप आणि विक्स डब्या हे असं देत असतो. आणि काही वर्षात मी लहान असल्यापासून बघत होतो गजानन महाराजची पालखी येत असताना त्यांच्याबरोबर एक अतिशय सुंदर असा हत्ती येत होता. त्या हत्तीला पाहून चिमुकले लहान मुलं मुली त्या हत्तीला बघण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. त्या संदर्भातून आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं एक असा कृत्रिम हत्ती आणून उभा केलेला आहे, जेणेकरून या दिंडीचं या पालखीचं अतिशय शोभा वाढवेल असं आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही तो हत्ती आणून उभा केलेला आहे. आणि आलेल्या सर्व भाविकांना आमच्या संस्थेच्या वतीनं मी प्रथमतः त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि अशी शोभायात्रा कायम या पालखीच्या माध्यमातून आपल्या सोलापूर शहराला घडावी आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोलापूरकरांना मिळावा अशी विनंती करतो आणि थांबतो. बरोबर आहे, कारण या दिंडीचा जो वैशिष्ट्य आहे गज, तर तुम्ही पाहू शकता पाठीमागे गज आहे. अत्याधुनिक क्षेत्रातील हा गज ह्या ठिकाणी या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. तर खास करून जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आपण पाहत आहोत. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकडे हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.